ही जी गदा आहे ही महाराष्ट्र केसरीची गदा आहे 1996 ची आणि आता जी आहे पैलवानाला मिळणारे 68वी गदा. आता 68वी गदा कोणाच्या नशिबात आहे ते शेवटच्या फायनलला 22 तारखेला कळेल, पण त्याच्या अगोदर त्या पैलवानाला फॉर्च्युनर पण मिळणार. आता ही महाराष्ट्र केसरी पैलवान शिवाजीराव केकाने यांची गदा सोबत आहेत वस्ताद फायनलला कुस्ती कोणाबरोबर करावं लागली ह्या गदेसाठी? राजूल होणारे तालुका येवला जिल्हा नाशिक यांच्याबरोबर नाशिकलाच मराठी किती 5-6 कुस्त्या करावं लागल्या? 6 पुस्तक करावं लागलं. आता वस्तादांच्या गावात आलो मी. गावाचं नाव काय असेल? दिंडोळी तालुका माधवगाव जिल्हा बीड. आता तसं बघायला झालं तर बीड हा तेवढं काय कुस्ती पंढरीगत असं कोल्हापुरागत गाव नाही, परंतु या भागात परवानगी करणं लय मोठी गोष्ट. हो वस्ताद. वय घेतो बरोबर. आणि वस्तादात सांगायचं इंटरनॅशनल पलवान आहेत त्यावेळेसचे 5 वेळ बाहेरच्या देशात गेल्या. कोणकोणत्या देशात गेला? इराणला गेलो, हा. बँकॉकला गेलो, हा. रशियाला गेलो. नशीब हो नाही. नशीब हो. आता या भागात मला वाटते पहिली व्यक्ती असेल की तुम्ही पहिला खेळाडू बाहेर गेलाय. पहिला खेळाडू बीड जिल्ह्याचा इंटरनॅशनल राहुल आवारे बीच म्हणून. हा नाना आहे. नाना आता तुमच्या वेळेस आता या स्पर्धेबद्दल काय सांगा? महाराष्ट्र केसरी बद्दल तर ऐकून असेल. भव्य दिवे आणि रामकृष्णांना सातव पाटील यांनी आयोजन केलेलं आहे. त्यांचं धन्य आभार आहे सर. त्यांनी भरपूर बक्षीस दिल्याबद्दल त्यांचे आभारी आहे सगळे. आता कुस्तीला दिवस चांगले आले आणि ते दिवस आता पैलवानांनी खरं करायला पाहिजे. भरपूर पहिले पैसे एक सीट महाराष्ट्र गदा मिळायची काय नाही विषय नाही. त्यावेळेस जमिनी द्यायचं असं मला ऐकायला जमिनी काय आपल्या महाराष्ट्रात कोणाला मिळाली सुद्धा नाही. आता हे सगळं वस्ताद बघून वाटते का तुम्हाला हे आयोजित आमच्या वेळेस कुठे गेले त्या टाइमला नाही तर मोबाईल नव्हते सर, काहीच नव्हतं त्या टाइमला. यामुळे आता थोडं प्रसिद्धी मिळाली. मोबाईलच्या वेळेला सगळं परिस्थिती भरपूर झाली आणि इंटरनॅशनल नॅशनल राहायला काही किंमत नाही. किंमत आहे महाराष्ट्र केसरीला. नक्कीच. आणि खूप चांगल्या गोष्टी आहेत. बरेचसे मेडल कोणते आहेत तुमचे? थोडं मेडल सिल्वर मेडल आहे मग आणि नॅशनलचे 6 मेडल आहेत. आर्मीतनं कधी रिटायरमेंट घेतली? 2003 ला रिटायर. कुस्तीवरच लागले. कुस्तीवरच राहिलं. कुस्तीवरच रिटायर. नक्कीच. आणि 18 मार्च ते 22 मार्च वाघोली पुणे या ठिकाणी ही स्पर्धा होणार आहे. आयोजक आहेत रामकृष्ण अण्णा सातव पाटील. आमंत्रित करतो सर्वांना या व्हिडिओच्या माध्यमातून. वस्ताद एक तुम्हालाही निमंत्रण आहे की त्या स्पर्धेला तुम्ही यावं. धन्यवाद सर, धन्यवाद. जरूर जरूर येणार आम्ही सर. कारण आपलंही कर्तव्य आहे की एखादं जर आयोजक एवढं चांगलं बक्षीस ठेवत असेल त्यांना एक प्रेरणा प्रोत्साहन मिळावं म्हणून आपण उपस्थितीत जाऊन. बरोबर सर. ते कसं की त्यांचं ज्यांची धन्य सर त्यांचे पैसे एवढे खर्च करायचे त्यांचे आभार.